हाय हॅलो नमस्कार. मी तुमचा लाडका अविनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत. आपण चाललो आहोत खास पोपटी खाण्यासाठी राजूच्या घरी उरणला. हाय राजू, त्याच्या बाजूला मिकी, केदारबाय, बब्बन आपला रांगोळीकार, आयुषी आणि पिंकी म्हणजेच सविता. सांताक्रूजवरून आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ट्रेन पकडून आम्ही पोचलो वडाळ्याला. वडाळ्यावरून परत ट्रेन चेंज करून आम्ही जाणार आहोत आता बेलापूरला. आता बेलापूर स्टेशन येतं आहे. चला उतरून घेऊया, मग तुम्हाला भेटतो. पंख्याचा आवाज येतो. बेलापूरला आपण उतरलो. इथून पुढे दादूची रिक्षा आहे, रिक्षातून जायचं आहे बेलापूर स्टेशन. चला तुला नाश्ता आलाय. हां चला मग गाव गाडी जोड आहे. याच्यात चटणी आहे ना, काय माहिती. पाठी ठेवायला द्या, पाठीमागे जायला. या पाठीमागे नको. बसून बसून खाऊया ना. चालतं चालतं. ही राजूची रिक्षा आहे. तुझा पण आणलाय. स्वामींची प्रतिमा आहे. नाश्ता येतोय नाश्ता. राजू डेली अपडाऊन करतो उरण ते बांद्राला तो कामाला आहे. रिक्षा झाली आम्ही विचार करतो कसा तो एवढा अपडाऊन करतो. एक नंबर बिकानेर हे कुठलं गाव रे? कोपरोली गावात आलोय. हे चिकन घ्यायचं आहे. चिकन घ्यायचं आहे. बबन आणि मागे उतरलेत अंड्यांसाठी. ते अंडी नाहीत, फक्त चिकन आहे. आयुषीला जिलेबी दिसली भरलेली. आणि एवढीशी इथं भरली मोठी दुकान आहे. गरम आहे कैसा झालं हो 20 का जीपे होईल ना? जीपे आहे ना? जिलेबी घेऊया. हां बोल. चला फायनली राजूच्या घरी आलोत. हा घरी आलो. पोपटी बनवायची प्रोसेस सुरू झाली आहे. चिकनवाली पोपटी मडक्यात बनवणार आहोत आणि व्हेजवाली डब्यात बनवणार आहोत. कारण पिंकी नॉनव्हेज खाणार नव्हती, शनिवार होता, त्याच्यामुळे तिच्यासाठी व्हेज डब्यात बनवणार होते. तर चला ही प्रोसेस बघूया. गावात थोडा लाईटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा ब्लॅकिश येईल, थोडं समजून घ्या. सुरुवातीला त्यांनी मडक्यामध्ये पाला टाकला. भांबुर्ड्याचा पाला म्हणतात. तो याच सीझनला अवेलेबल असतो, म्हणजे थंडीच्या सीझनला. त्यानंतर त्यांनी शेंगा टाकल्या. त्या शेंगा टाकतोय आपण. तुरीची आणि चवळीची वालाची शेंग वापरली जाते याच्यात. ते शेंगा आता टाकतोय आपण. तर पुन्हा पाल्याचा एक लेअर
टाकणार आहेत ते. मॅरिनेट केलेलं चिकन आलंय आपलं. आता चिकनचा एक लेअर जाईल. चिकनचा एक लेअर टाकायचं आपल्याला. चिकन आणि हे जाण काय माहित आहे तुम्हाला, आणि मीठ बीठ आपल्याला चिकन केळीच्या पानात बांधून मग मटक्यात टाकलं जातं. पण आपण तसं नाही करत आहोत, कारण जागा शॉर्ट आहे, मटकं छोटं होतं, त्याच्यामुळे पण डायरेक्ट चिकन त्या पाल्यावरती चिकनचा एक लेअर लावतोय. चिकन टाकून झाल्यावर अंड्यांचा लेअर लावतोय. चिकन नंतर पाला टाकला, पाल्यानंतर परत त्याच्यावर अंड्यांचा लेअर लागतो. आचार्य असतात. अंडी थोडी फुटणार अंडे कला टायमिंग लागेल त्याला जरा. चालायला पण आलो काय नाही, तू फोन केला पाहिजे होता यांना पहिला. हा अरे मी मला घरी करा. बस आता तो आला पाला राहून ना त्याला लागेल तर आहे ते. मावाच्या शेंगा माती म्हणजे अंडे असते नाही, अंडे नसते नाही, त्या शेंगा सगळ्या माल्या असते त्याच्यात आतमध्ये. आमच्याकडे असावाला नाही भांबुर्डा, तो जमिनी बरोबर असतो. फक्त पानं साधारण अशीच असतात, पण ते फक्त जमिनी बरोबर. दुसरा काय जमिनी बरोबर. प्लस सगळे लेअर लावून झाले. आता त्याच पाल्याने वरती पॅक केलं जाईल, म्हणजे पूर्ण हवा बंद केलं जातं. तो पालावरती पूर्ण थर लावून एकदम सील टाईप केलं जातं. गाडीवर आलं नाही कधी केला फोन मगाशी? तो फाटी आहेत लगेच आग करा नाही तर. आता आपण जे मडकं भरलं होतं, सगळे लेअर लावले, त्याला उलटं करून त्याच्यावर पानं, पालापाचोळा, लाकडं लावून त्याला आग लावले. ते शिजवायसाठी ठेवलं आहे. त्याला म्हणाले की अर्धा पाऊण तास लागतो शिजायला. बघूया किती वेळ लागतोय. चला फायनली पाऊण तासाने
आपली पोपटी रेडी झाली. आता ती काढतायत बाहेर. अंडी काढले जातात. अंडी कारण अंड्याचा तर लेअर वरती होते. मडक्याचं तोंड खूप लहान होतं त्याच्यामुळे ते पडायला त्रास होते. आता शेंगा आल्यात. आत खूप गरम आहे त्याच्यामुळे हाताने काढायला जमत नाही. चिकन येत आहे बाहेर. मस्त स्मेल एवढा छान येतोय. वा सुगंध सुटलाय. सुगंध म्हणतात ना, सुगंध मराठीत. चला पोपटी रेडी आहे आपली खाण्यासाठी. बघा किती छान दिसतंय. यात शेंगा खूप आहेत म्हणून तुम्हाला तसं वाटतं. अंडी अगोदरच फस्त झालेत. सगळे खाण्यात बिझी आहेत. कोण वरती बघत नाही आहे. एवढी टेस्टी झाली पोपटी. बबन बघा. बबनचं काय ऐकूच नका. हा दीपक आहे. दीपू आणि श्री हे मागून आले त्याच्यामुळे ते आमच्याबरोबर नव्हते. केदार अंडी सोडण्यात बिझी आहे. तो बघतच नाही माझ्याकडे. ही राजूची मुलगी. हे ते भाऊ त्यांनी पोपटी बनवली. आणि हा आपला राजू. त्याच्या मागे राजूचा मुलगा आहे. आणि हे मामा आहेत. त्याच्या मागे राजूची वाईफ आहे. मामानी खूप मेहनत घेतली पोपटीसाठी. कारण मुंबईत बनवणं हे शक्य नाही आहे. कारण पालाच संपला आहे. पेटवायला पातेराचं नाही आहे. लाकडाचं नाही आहे. त्यामुळे हे गावीच होऊ शकतं. आमचा विचार होता मुंबईत करायचा पण आम्ही तो कॅन्सल केला. आम्ही म्हटलं नाही, आपण उरणलाच जाऊ राजूच्या घरी आणि तिकडेच पोपटी बनवून खाऊ. नावाशिवा स्टेशनला आलोत. तिकीट काउंटर शोधतोय. तिकीट काढायची. आता परत घरी जायचं आहे. थंडी भरपूर आहे. गावी गेलो होतो तेव्हा पण एवढी थंडी नव्हती. प्लॅटफॉर्मला आलोत. काय प्लॅटफॉर्म आहेत बघा. एक नंबर. इकडे अर्धी माणसं बसलेत. काय चाय नाही, काय नाही आहे आजूबाजूला. चिटपाक. काय प्लॅटफॉर्म बनवलेत. अरे एक नंबर. विमानतळाला सुद्धा फेल करते. 1 आणि 2. आता आपली 6:12ची आहे. 6:12ची नेरूळ ट्रेन पकडून जायचं आहे. आपल्यातल्या सगळे आलेत. फक्त मिकीभाई नाही आलाय. मिकीभाई नंतर येईल. श्री वगैरे बरोबर. चला ट्रेन सुटले. थंडी खूप लागते. जॅकेट सगळ्यात जास्त यायला लागते थंडी. शाळा आणली पाहिजे होती. हा शाळा. मच्छर मला जेव्हा मला ऍक्च्युली 3-3:30 जेव्हा पावण्याच्या तेव्हा जागा आली. मच्छर कुठं डोक्याला चालतो. तेव्हा माझी मच्छर होती काय माहिती.